5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। पाचही वर्ष आमचं महायुतीचंच राज्य राहणार, पुढच्या विधानसभेलाही आमची महायुती असणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। मुंबईतल्या हवेच्या प्रदूषणावरनं मुंबई हायकोर्टाचं पालिका आयुक्तांना समन्स। खराब हवेच्या गुणवत्तेसंदर्भात अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या निष्क्रियतेवरून बजावलं समन्स। पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेचा अटकपूर्व जामीन पुणे सत्र न्यायालयानं फेटाळला। पंचवीस डिसेंबरला बीडमध्ये शेतकरी हक्क मोर्चाचं आयोजन। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा या मागणीसाठी मोर्चा काढला जाणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेला धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांचा राजीनामा। अमरावतीच्या चांदूर बाजार नगर परिषदेवर बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेची सत्ता। नगर परिषद आणि नगराध्यक्षपदासह प्रहारचे तब्बल 13 नगरसेवक विजयी। कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंची थेट घोड्यावरून काढली मिरवणूक। कल्याणमध्ये मेट्रोच्या कामामुळे पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया, परिसरातील पाणी पुरवठाही ठप्प। पालघरच्या बोईसरमध्ये भर दिवसा गांजा विक्रीचा प्रकार। बोईसर बस डेपो परिसरात गांजा विकणाऱ्या महिलेला पोलिसांकडून अटक। महिलेकडनं 3 किलो गांजा जप्त। सांगलीतल्या फटाका कारखान्यात भीषण स्फोट। स्फोटात जखमी झालेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू। पाच मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।